भाजप पुन्हा हवेत गेलंय. भाजपला सत्तेसाठी ना अजित पवारांची गरज आहे ना एकनाथ शिंदेची. 3 राज्यांच्या निकालामुळे मोदींचा करिश्मा अजूनही कायम आहे हे आता सिद्ध झालंय. भाजप आता काय करणार तर लोकसभेला शिंदेंना एक आकडी जागा देणार आणि अजित पवारांना सुद्धा जास्तीत जास्त 4च जागा सोडणार. दोघांना मिळून 10 आकड्यांपर्यंतच मर्यादित ठेवणार आणि भाजपचे राज्यातनं किमान 35 खासदार निवडून आणणार. एकदा लोकसभा पक्की झाली की विधानसभा इथे सुद्धा भाजप एक हाती आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आणि जर का भाजपचे 145 प्लस आमदार निवडून आले तर मात्र शिंदे आणि दादा दोघांनाही सोडून देणार. आता या झाल्या चर्चा. भाजपने 3 राज्यात घेतलेली मुसंडी पाहता आता भाजपला शिंदे आणि अजितदादांची गरज नाहीये असं चित्र रंगवलं जातंय. पण अशा चर्चा नेमक्या का चालू आहेत? या चर्चांना काही आधार आहे का? आणि खरंच असं होऊ शकतं का? म्हणजे शिंदे आणि अजित पवारांना कामापुरतं वापरून भाजप सोडून देईल का? नेमकं राज्यात काय होईल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मुळात भाजपला शिंदे आणि दादांची आता गरज राहिलेली नाहीये असं का बोललं जातंय त्याची कारणं सुरुवातीला समजून घेऊयात. तर या चर्चा होण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे मोदींचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट झालंय. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर भाजप देशभरामध्ये बॅकफुटवर येताना चित्र दिसत होतं. इंडिया आघाडीची बैठक असो किंवा राहुल गांधींची पदयात्रा अशा अनेक गोष्टींमुळे मोदी सरकार हे 2024 साली रिपीट होणार नाही अशा चर्चा चालू होत्या. यातनच महाराष्ट्रातनं येणाऱ्या 48 जागांवर केंद्राने लक्ष केंद्रित केलेलं. महाराष्ट्रातल्या निवडणुका सुद्धा या केंद्रीय मुद्द्यांवरती न होता त्या राज्यातल्या मुद्द्यांवरती होतील अशा चर्चा होत्या. 3 राज्यांच्या विजयानंतर मात्र आता भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. मोदींचा करिश्मा टिकलेला असून लोकसभेच्या आगामी निवडणुका या केंद्राच्या मुद्द्यांवरती विशेषतः मोदी फॅक्टरवरतीच होतील हे जवळपास स्पष्ट झाल्याचं बोललं जातंय. मोदींचा करिश्मा कायम असल्याचं हे नरेटिव्ह पुढच्या 4 महिन्यात अजून मोठं झालं तर साहजिकच भाजपला दुसऱ्या पक्षांची आणि नेत्यांची गरज लागणार नाही असं चित्र दिसून येत आहे. या चर्चा होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे भाजपचा आजवरचा इतिहास. जेव्हा एकनाथ शिंदे गेले किंवा जेव्हा अजित पवार गेले तेव्हा भाजप या दोन्ही नेत्यांचा फक्त वापर करून घेईल आणि वेळ आल्यानंतर भाजप या नेत्यांना दूर करेल असं बोललं जात होतं. त्याला कारण दिलं जात होतं ते भाजपच्या आजवरच्या इतिहासाचं. अगदी देश पातळीवरती अकाली दल पासून ते शिवसेनेसारख्या पक्षांच्या आघाडींची उदाहरणं समोर असली तर राज्य पातळीवरचं पाहायचं झालं तर जानकर असोत व सदाभाऊ खोत अशा अनेक नेत्यांना भाजपने बळ दिलं, पण वेळ गेल्यानंतर या नेत्यांना दूर सुद्धा केलंय. भाजपचा हाच इतिहास खूप प्रसिद्ध असल्याने गरज संपल्यानंतर भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादांना दूर करेल असं बोललं जात होतं. सध्याच्या वातावरणामुळे आताच ती गरज संपताना दिसतेय आणि त्यामुळे लवकरच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना भाजप दूर लोटेल असं बोललं जातंय. आता अजित पवार आणि शिंदेंची गरज संपली अशी चर्चा होण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपला गरज ते भाजपची गरज असं बदललेलं वातावरण. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर भाजप विरुद्ध 3 पक्ष असं चित्र निर्माण झालं होतं. कितीही झालं तरी 3 पक्षांच्या विरोधात एकट्या भाजपने लढणं हे प्रॅक्टिकली अवघड होतं. अर्थात भाजपला अशा वेळी साथीदार असण्याची जास्त गरज होती. एकनाथ शिंदे भाजप सोबत आल्याने भाजपची गरज पूर्ण झाली. त्यानंतर सुद्धा लोकसभेत म्हणावा तितका कॉन्फिडन्स भाजपला वाटत नव्हता. उद्धव ठाकरेंची सहानुभूती समोर राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरेंविरोधात निवडणुका लढवणं आणि प्रचंड ताकदीनं त्या जिंकणं हे भाजपसाठी कठीण होतं. त्यामुळेच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं असं बोललं गेलं. थोडक्यात गेल्या 4 वर्षांच्या राजकारणात भाजपला या नेत्यांची सगळ्यात जास्त गरज होती. आता मात्र चित्र बदललंय. शिंदे गटातल्या नेत्यांनी ठाकरेंसोबतचे संबंध बिघडवल्याने ते पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकत नाहीयेत. अर्थात भाजपशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाहीये. अजित पवारांना सुद्धा माघारीचा निर्णय घेता येणार नाहीये. म्हणजेच गेल्या 4 वर्षात भाजपला या नेत्यांची गरज होती हे चित्र बदलून आता भाजपची या नेत्यांना गरज आहे असं चित्र निर्माण झालंय. साहजिकच यामुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढताना दिसतेय. त्यातच 3 राज्यांच्या विजयामुळे भाजप आता या दोन्ही नेत्यांना म्हणजे शिंदे आणि दादांना जुमानणार नाही असंही बोललं जातंय. आता याच 3 प्रमुख कारणांमुळे भाजप ही शिंदे आणि दादांना सोडून देईल. शिंदे आणि दादांची गरज आता संपलीये असं बोललं जातंय. पण खरंच असं होईल का? तर याची शक्यता कमी दिसतेय. नेमकी कशी त्याची सुद्धा 3 प्रमुख कारणं आपल्याला समजून घ्यावी लागतील. यातलं पहिलं कारण म्हणजे या दोघांची असणारी युनिक अशी ताकद. जिथे भाजपचं नियंत्रण नाहीये तिथे म्हणजे शुगर बेल्ट, मराठा मतदार
पश्चिम, दक्षिण महाराष्ट्र जिथे आजवर भाजपला घुसणं अशक्य ठरत होतं, तिथं अजित पवार भाजपला पोहोचवू शकतात. तर उत्तर भारतीय, दिल्लीच्या राजकारणाविरोधात घडलेला मुंबईकर, कोकणचा माणूस, बाळासाहेब ठाकरेंना मांडणारा हिंदुत्ववादी मराठी मतदार यांच्यापर्यंत भाजपला पोहोचवण्याचं काम हे एकनाथ शिंदे करू शकतात. अर्थात या दोन्ही नेत्यांकडे असं युनिक मतदार आहेत जिथं मोदींचा करिश्मा असला तरीही भाजपला पोहोचताना अडथळे निर्माण होतात. एकट्या पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण आपल्याला समोर ठेवता येईल. सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांचा विचार केला तर या 3 जिल्ह्यातनं भाजपला 2019 साली फक्त 4 आमदार निवडून आणता आले. त्यातले 2 आमदार हे शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे हे पक्षांतर केलेले नेते आहेत. तर गाडगीळ आणि खडे हे दोन्ही नेते सांगली मिरजेचा शहरी चेहरा म्हणून ओळखले जातात. साखरपट्ट्यातनं येणारे ग्रामीण नेते सलग 10 वर्ष सत्तेत असून सुद्धा भाजप या 3 जिल्ह्यातनं तयार करू शकलेला नाहीये. अर्थात ही मर्यादा अजित पवार दूर करताना दिसतात. दुसरीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एकनाथ शिंदेंचा सुद्धा युनिक मतदार भाजपला दिसूनच आलेला आहे. शरद पवारांच्या नामांतरानंतर शिफ्ट झालेला मराठवाड्यातला मराठा मतदार हा शिवसेनेकडे झुकला. बाळासाहेबांना मांडणारा हा मतदार आता शिंदेंच्या बाजूने शिफ्ट होताना दिसतो. महाराष्ट्रातलं हिंदुत्व आणि इतर राज्यातलं हिंदुत्व यातला फरक करायचा तर इतर राज्यांमध्ये भाजप मार्फत हिंदुत्व पोहोचवण्यात आलं, तर महाराष्ट्रात मात्र हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार हा बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून झाला. अर्थात महाराष्ट्रातला हिंदुत्ववादी मतदार आजही भाजपपेक्षा शिवसेनेला जवळ ठेवतो. मग अशा वेळी शिंदेंच्या माध्यमातून या मतदारांपर्यंत पोहोचणं भाजपसाठी सोपं ठरतं. सोबतच भाजपची जी अँटी मराठी माणूस म्हणून इमेज तयार केली जाते त्याला शह देण्यासाठी भाजपला शिंदेंची गरज ही लागतेच लागते. भाजपला शिंदे आणि दादांची गरज संपली असं म्हणता नाही येण्याचं दुसरं कारण म्हणजे लोकसभेची गरज संपली तरी ग्राउंडची भाजपची गरज मात्र कायम आहे. लोकसभेसाठी मोदींचा करिश्मा चालतो याच कॉन्फिडन्समुळे भाजपनं आक्रमक धोरण स्वीकारलं आणि याच आक्रमक धोरणातनं भाजपला शिवसेनेसारखा मित्र हा गमवावा लागला. आता तीच चूक भाजप करणार नाहीये, कारण लोकसभेत जरी मोदींचा करिश्मा चालणारा असला तरी ग्रामपंचायतीपासून ते बाजार समित्यापर्यंतच्या निवडणुकांसाठी भाजपला मित्रांची गरज ही भासतेच. शिवाय मुंबई महानगरपालिका ही भाजपसाठी एखादं राज्य ताब्यात असल्यासारखा विषय. मुंबई असेल, नवी मुंबई, ठाणे असेल, नागपूर असेल, पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर अशा महानगरपालिकांचं बजेट हे अत्यंत मोठं आहे. या महानगरपालिकांवर एक हाती निवडून यायचं असेल तर विरोधी पक्ष कमकुवत करण्याची गरज भाजपला वाटते. साहजिकच ते चक्र रिपीट करण्याची रिस्क आता भाजपचं हायकमांड घेणार नाही. महाराष्ट्र हे भाजपचं पूर्वापार ग्राउंड नाहीये आणि हीच उणीव दूर सारायची असेल तर ग्राउंड पातळीवर कार्यकर्ते तयार करणं आणि एक पिढी जाऊन देणं हे गरजेचं ठरतं. हे साध्य करायचं असेल तर पुढच्या 10 वर्षांसाठी का होईना पण भाजपला मित्रपक्षांची गरज ही लागणारच आहे. शिंदे आणि दादांची गरज भाजपसाठी संपलीये असं म्हणता येत नाही. याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची ताकद. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आजही आपली किमान ताकद बाळगून आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातनं या दोन्ही नेत्यांचं बळ कमी होणार नाही तोपर्यंत तरी भाजप शिंदे आणि अजितदादांना सोडणार नाही. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं तर इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून आजही मोदींना शह देण्याच्या करामती शरद पवार करताना दिसून येतात. इंदिरा गांधींच्या काळापासून ऍक्टिव्ह असणारे एकमेव नेते म्हणून शरद पवारांचा उल्लेख होत असल्यानं एखाद्या आरोपांना व्हॅलिडेशन देण्याचं काम हे शरद पवार करताना दिसून येतात. मग अशावेळी शरद पवार जर मोदींच्या विरोधात आक्रमक होत गेले तर त्याचा फटका भाजपचा नेरेटिव्ह मेकिंगवरती होऊ शकतो. हा फटका टाळायचा असेल तर अजित पवारांना बळ देऊन शरद पवारांच्या भोवती संशयाचं चित्र निर्माण करत पवारांना बारामतीमध्येच अडकवण्याची खेळी भाजपला खेळता येऊ शकते. हेच आता उद्धव ठाकरेंबाबत बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे एकेकाळचे मित्र पक्ष. त्यामुळे ठाकरेंच्या आरोपांना सुद्धा एक प्रकारे व्हॅलिडेशनच मिळतं. आजही नाराज कार्यकर्त्यांसमोर भाजपनंतर ठाकरेंची शिवसेना हा पर्याय उभा राहताना दिसतो. याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर पंकजा मुंडेंचं घेता येईल. पंकजा मुंडे भाजप सोडतील अशा चर्चा होतात तेव्हा पर्याय म्हणून त्यांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेचंच नाव समोर येतं. अर्थात याच गोष्टी ठाकरेंना बळ देताना दिसून येऊ शकतात. जर का ठाकरेंना बळ द्यायचं नसेल तर त्यांच्या समोर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेनेला समोर करणं भाजपला गरजेचंच ठरतं. अर्थात ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचं बळ वाढू द्यायचं नसेल तर भाजपला आजही एकनाथ शिंदे आणि अजितदादांची गरज ही भासतेच. आणि त्यामुळेच फक्त मोदींचा करिश्मा चालतोय किंवा भाजपने लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली तरीही शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपणारी नाहीये.
याउलट मागच्या चुका टाळून महाराष्ट्राच्या ग्राउंडवरती जोपर्यंत भाजप मूळ धरत नाही तोपर्यंत या दोन्ही नेत्यांना सोबत घेण्याचं काम भाजपचं हायकमांड करत राहील हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज खरंच संपलीये का, की या फक्त चर्चा घडवून आणल्या जातात? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.